नमस्कार मित्रांनो, मी निकिता. तर मॅगी सकाळी सकाळी चिवचिव बघत होती. गॅलरीमध्ये येऊन चिमण्या खूप साऱ्या येतात तिथे रोज सकाळी. तर रोज मॅगी गॅलरीचं दार उघडून म्हणते, मम्मा तिकडे चल. आणि बघा कशी चिमण्याला म्हणते, चिवचिव य चिवचिव य. खूप मजा वाटते तिला छान. मग नंतर 15 दिवसापूर्वी मी काही झाडे लावली होती, तेच बघत होते मला. कारण मी लावलेली झाडे पुन्हा पुन्हा मला बघायला खूप आवडतात आणि ते रोज कसे मोठे होतात ते रोज रोज बघते मी. खूप छान वाटतं मनाला मस्त. नंतर बाहेर जायचा प्लॅन ठरला तर मॅडम बघा कशा नटत होत्या एकदम उत्सुकतेने. आणि गेल्यान गाडीत बसल्या. आमचा बघा हेवी ड्रायव्हर कसा गाडी चालवते. तर मग गाडीत बसल्याच्या नंतर मॅडम बाय करत होत्या मस्त. तिला इतकी मजा वाटते ना बाहेर चाललं की. तिला बाहेर फिरायला खूप आवडतं. पण बाहेर गेलं की ती कसलीच बोलत नाही, एकदम शांत. खायला मागणार नाही, पाणी पण मागणार नाही. एवढी शांत बसते ना की बघायचं कामच नाही. बोललं तरी बोलत नाही. आणि आम्ही बाहेर गेलो आणि मॅगीचा पप्पाचा फोन चालू नाही असं तर कधीच होत नाही. ते तर प्रत्येक वेळेस कामातच असतात. म्हणून आम्ही आमचं एन्जॉय करत असतो बाहेर कुठेही गेलो तरी. मस्त मॅडम बसून अशा गाड्या बघत होत्या, मला गाड्या दाखवत होत्या. हॉर्न आणि गाड्याचा आवाज मस्त छान वाटत होता तिला. आणि मॅडमला आमच्या गाडी जमत नाही, थोडंसं गेलं की उलट्या होतात. पण आज जरा जास्त जवळ गेलं होतं त्याच्यामुळे आज एकदम फ्रेश वाटत होतं त्यांना. काहीही वाटलं नाही, मस्त छान होत्या. नंतर गेलो बाजारामध्ये, थोडंसं सामान घ्यायचं होतं. कांदे लसूण असंच भाजीपाला घ्यायचा होता थोडासा. तर मग म्हणलं मॅगी त्याला मच्छी मार्केटमध्ये नेवत, मच्छी जरा दाखवत तिला. कारण ती पहिल्यांदा असं काही बघत होती त्याच्यामुळे तिला दाखवायला पण आम्हाला मजा वाटते. कारण तिचं एक्सप्रेशन कसं असतं बघा. तिला येत होता वास, तर बघा तोंड कसं करत होत्या मॅडम. नको म्हणे इथं वास येतोय, चला. कसं तोंड करीत होते. मला तर लय हसायला येत होतं मॅगीकडे बघून. मग लगेच तिला घेऊन गेलो तिकडे. तर मग थोडे कांदे घ्यायचे होते. इथं काही कांदे व्यवस्थित नव्हते, मग दुसरीकडून कांदे घेतले. इथे फक्त लसूण आणि कोथिंबीर घेतली आणि नंतर पुढे गेलो. हिचे पप्पा गाडी घेऊन येऊस तर आम्ही तिथे थांबलो. तर आम्हाला तिथे हंबा दिसत होत्या. कुठं गेलो तरी आम्हाला हंबा दिसतात आणि हंबा दिसलं की आम्हाला लय खुशी वाटते, त्यांना बघतच राहावं वाटतं. मग नंतर आम्हाला लागली होती भूक. मॅगीचे पप्पा म्हणले मी जाऊन वडापाव आणतो, तुम्ही इथं बसा. तर आम्ही अशी वाट बघत बसलो होतो. मॅगीचे पप्पा कधी येतात वडापाव घेऊन. मग आणला, तर मस्त वडापाव आणला होता छान. मग आम्ही खाल्ला. पण वडापाव खात होतो पण मॅडमचं सगळं लक्ष पाणीपुरीकडं होतं. मग काय गेलो आणि मॅडमनी सुक्की पाणीपुरी 1 प्लेट भरून घेतली. मी पण पाणीपुरी खाल्ली. तर आजच्यासाठी एवढंच. चला.